नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीद स्वागत करतो तुमचं आपल्या JK7 फायनान्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 10 आणि वार आहे शुक्रवार. तर आपल्याला आज 11 वाजलेत मित्रांनो आणि आपण आता सध्या गॅरेजला जाणार आहेत. कारण काल आपण जे पर्सनल बुकिंग घेऊन येतो त्यावेळी येताना गाडीमध्ये सस्पेन्स खूप आवाज येत होता, त्यामुळे गॅरेजवरती थोडंसं काम करायचं आहे आणि थोडंसं म्हणजे ते पूर्ण आपलं सस्पेन्स जे काय असेल ते काम करून घ्यायचं आहे. आणि याच्यासाठी आपण वाशीला चाललो आहे. आपला कायमचा गॅरेजवाला इथं कळंबोलीला असतो, पण तो गॅरेजवाला सध्या इथं आज सुट्टीवरती आहे आणि मग त्यामुळे वाशीला एक जणाने आपल्याला नंबर दिला होता. तर तिकडे जाऊन बघूया आपण रेट वगैरे कसा काय, किती खर्च येतो आहे काय. आणि आजचा हा व्हिडिओ आपला पूर्णपणे गॅरेजच्या गाडीच्या सर्व्हिसिंगबद्दल आहे, म्हणजे सस्पेन्सचं काम आहे त्याच्याबद्दल आहे. आणि जर वेळ भेटला तिथून तर नंतर मग आपण ओला उबेर वगैरे ते पण काम करणार आहोत. तर तुम्ही जर चॅनल आपल्या नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच एक आपल्या चॅनलवरती ओला उबेर डेली अर्निंग वगैरे व्हिडिओ असे येत जातील. काल आपली पर्सनल बुकिंग झाली, तेच आपण चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, आज गाडी जर आपल्याला गाडी कुठे चालवायची असेल तर गाडी पण कंडिशनमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपलं बघूया सस्पेन्सचा पूर्ण खर्च किती येतोय. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहू, तुम्हाला पूर्ण सस्पेन्सचा किती खर्च आला, काय आला याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. आणि जर काय बुकिंग भेटली तर आपण करू. आता सध्या मी ओला ऑन केलं आहे, वाशीपर्यंत एखादी बुकिंग भेटली तर ती बुकिंग आपण घेऊन जाणार आहोत. आणि विशेष सांगायचं म्हणजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये, आणि आपल्याला उद्यापासून एक 3 दिवस गुजरातची ट्रिप आहे, गुजरातला जायचं आहे. त्यामुळे अजून कन्फर्म नाही, थोडी भेटेल न भेटेल सांगू शकत नाही, पण जवळजवळ थोडक्यात ही आहे. तर ती जर ट्रिप भेटली तर मग परत आपल्याला प्रॉब्लेम येईल गाडीला, म्हणून आपण ते सर्व्हिस आज गॅरेजवरती जाऊन ते काम करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जे काय असेल ते आपण बिझनेस थोडाफार करणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. भेटू आता वाशीमध्ये गॅरेजवर, बघूया एखादी ट्रिप मिळते तर नाही तर आपण डायरेक्ट एमटी निघतो आता वाशीला. तर मित्रांनो आलो होतो वाशीला आपण गॅरेजला, गेलो, गाडी दाखवली गॅरेजवरती, पण जे आपलं जे पाठीमागच्या टायरची राईट साईडची पाठीमागची जी बेरिंग असते ती गेली होती आणि ट्रायल वगैरे मारली मिस्त्रीनी. कारण पहिलाच अनुभव होता या मिस्त्रीचा आपल्याला, आपण आपल्या मिस्त्रीकडे कळंबोलीला काम करतो. पण मला थोडंसं जरा काय नाही वाटलं, बरोबर नाही वाटलं म्हणण्यापेक्षा काम चांगलं करत असेल नो डाऊट, पण ते आपल्याला काय डोक्यात बसलं नाही. पूर्णच आपलं ते स्टेअरिंग रॅक वगैरे सगळंच करायचं होतं आपल्याला, पण ते काय आपण तिथं केलं नाही. स्टेअरिंग रॅक वगैरे मी रेट वगैरे विचारून 8-8.5 हजारापर्यंत स्टेअरिंग रॅक बसतं आहे. आणि मागचे ते बेरिंग ती 3300-3500 रुपये सांगितली. मग आपण तिथं गेलो आणि त्यांच्याकडून ती बेरिंग तेवढी टाकली. मी देतो स्क्रीनशॉट, त्या फोटो काढला आहे मी आपण त्या पार्टचा. मागच्या राईट साईडच्या पाठीमागच्या टायरची बेरिंग जी असते ना तिचा आवाज येत होता तो. तर ती बेरिंग आपण टाकली त्यांच्याकडे. 400 रुपये त्यांनी लेबर चार्जेस घेतले आणि ती 3,500ची बेरिंग. तर अशा पद्धतीनं आपलं 39 रुपये खर्च आला. आणि आपण आपल्या गॅरेजवाल्याला फोन केला की बाबा ठीक आहे, बोललं ते उद्या या. आणि जी आपली जी बुकिंग होती गुजरातची ती कॅन्सल झाली. ती बुकिंग कॅन्सल झाल्यामुळं मग आपण आता उद्या तिथं गॅरेजला जाऊन ते आपण स्टेअरिंग रॅकचं पूर्ण टाकून घेणार आहोत. बुश बीज जे काय कैचे जे बुश बीज असतील ते सर्व पूर्ण सस्पेन्सचं काम उद्या आपण करून घेणार आहोत. तर ठीक आहे, उद्या ते काम होईलच. आणि आता आपण आलो आहे CNGच्या लाईनमध्ये, CNG भरायचं आपल्याला. CNG भरून आपण इथून ओला उबेर लॉग इन होतं आहे आणि बघूया काम करायचं आहे. आता जेवढे खर्च झाला आहे तेवढे येणार नाहीत, पण ते काय निदान जो काही होईल ते तेवढं तर आपल्याला इन्कम आज करावं लागेल. कारण उद्या परत आपला दिवस गॅरेजमध्येच जाईल. दुपारनंतर परत आपल्याला टाईम भेटला तर मग ते गाडी काढता येईल. थांबलो आहे CNGच्या लाईनमध्ये. अजून मला वाटतं एवढ्या गाड्या दिसत आहेत पुढे. वाशी पाम बीच रोडच्या जस्ट सिग्नलच्या इथलाच हा CNG पंप आहे. बघूया आता CNG किती बसतोय. ऑलरेडी तसं बघायला गेलं तर रिझर्व लागली गाडी आपली. आणि आपण सकाळी ट्रिप घरी निघाली तेव्हा 0 केली होती. 25 किलोमीटर गाडी चालली आपल्या वैयक्तिक कामासाठी. तर आता चाललो आहे CNGच्या लाईनमध्ये, बघूया किती CNG बसतोय. तर मित्रांनो, गॅरेजवर होतो आपण, गॅरेजवरून काम केलं आणि त्याच्यानंतर 2 वाजलेले आपण घरी गेलो. वाशीला थांबलो, जरा ट्रिपा वगैरे बघितल्या पण काय लागले नाहीत. CNG भरला आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं, आराम केला आणि तिथून आपण 4 वाजता गाडी काढली. तर आपल्याला एक तलोजातून एक्सेलची ट्रिप लागली कल्याणची. चांगलं फेअर दाखवलं, मी स्क्रीनशॉट देतो इथे. 1172 रुपये आपल्याला दिलेले आहेत. 2 तास लागले
35 किलोमीटर 30-35 किलोमीटर काहीतरी होतं. तर आता सध्या आपण कल्याणला आहे आणि आता कल्याणवरून बघूया कोणची एखाद्या आपल्याला घराकडे जायचं आहे आता, किंवा कोणची इथून कल्याणवरून टीम. कारण मी कल्याण वगैरे या साईडला येत नाही मित्रांनो जास्त, पण जरा थोडीशी बुकिंग चांगली भेटली म्हणून आलो आहे आपण. 7:08 झाले आहेत, 85 किलोमीटर गाडी चालली आहे. तर पहिली ट्रिप आपली दिवसाची आज कंप्लीट झाली. तर ठीक आहे मित्रांनो, बघतो देतो अपडेट. आपण कल्याणला होतो आणि कल्याणवरून आपण थांबल्यानंतर एक अर्धा तास वेट केल्यानंतर आपल्याला एक प्राईममध्ये ठाण्याची बुकिंग लागली. 500 समथिंग काहीतरी आपल्याला पैसे दाखवले. आपण ॲक्सेप्ट केली आणि आता ठाण्याला आलो आहे. आणि ठाण्याला ती ट्रिप एंड करेपर्यंतच आपल्याला एक परत ठाण्यातच ठाणे वेस्टची काहीतरी बुकिंग लागली एक्सेलची. 267 रुपये दाखवले. छोटी ट्रिप आहे. आपण मग ॲक्सेप्ट केली. चला म्हटलं छोटी खतम ट्रिप एंड करूया. आणि आपली गाडी चालली आतापर्यंत मित्रांनो 117 किलोमीटर. आणि आता वाजलेत 9:15 झालेत. आणि बघूया आता ही ट्रिप एंड करून आपण आपल्या घराकडच्या साईडची ट्रिप बघायची आहे, पनवेल खारघर त्या साईडची कोणची पण. तर ती ट्रिप झाली तर आपलं बऱ्यापैकी काम होईल. ठीक आहे, आज दिवसभर थोडं हे केल्यानंतर संध्याकाळी आपण काम केलं, त्यामुळे 2-1 हजाराचं जर काम होऊन जाईल माझ्या मते. कारण पहिले ट्रिपचंच आपल्याला 1100 रुपये भेटले. या ट्रिपचे पण मी स्क्रीनशॉट देतो तुम्हाला. आणि आता एक छोटी ट्रिप मिळाली ती एक, म्हणजे ह्याच्यातच 2,000 होतील आणि एक 400-500 म्हणजे 2,500-1 हजारापर्यंत आपलं टोटल काम होईल. तर आता ट्रिपला आलो आहे आपण. कस्टमरच्या बिल्डिंगच्या आतमध्ये एंटर केलं आहे. कस्टमर येत आहेत, लिफ्ट आहेत मध्ये आहेत बोलले, त्यामुळे आपण आता कस्टमरचा वेट करतो इथं. तर ठीक आहे मित्रांनो, भेटतो आता, देतो तुम्हाला अपडेट. CNG पण भरायचं आपल्याला, पण आता ही ट्रिप एंड करू आणि CNG भरून मग नंतर आपल्याला घराकडची ट्रिप बघून जायचं आहे घरापर्यंत. तर अशा पद्धतीने आपली तिसरी पण ट्रिप कंप्लीट झालेत. उबरमध्ये आपण फक्त 3च ट्रिपा कंप्लीट केल्या मित्रांनो. एक परत ठाणे एक्सेलची ट्रिप आली, करूया चला. 258 रुपये. तर परत आपण विवेना मॉलमधून परत एक ठाण्याची तिकडंच परत बाळकुमची एक छोटीशी ट्रिप एक्सेलमध्ये कंप्लीट केली. डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह आली, त्यामुळे ट्रिप आपली कंप्लीट झाली. तर अशा पद्धतीने आपले एक 2400 रुपयेपर्यंतचं काम झालं आहे. आणि आता वाजलेत 10:30. बघू शकता तुम्ही, 10:26 झालेत. 128 किलोमीटर गाडी चालली. CNG नाही, आपल्याला CNG भरायचं आहे, पण पेट्रोल आहे आपल्याकडे. आपण विचार करतोय की डायरेक्ट एखादी आपल्याला नवी मुंबईची ट्रिप मिळाली तिकडली तर डायरेक्ट आपण घरी जाऊ. आता एक खारघरची ट्रिप मी उबरमध्ये गो होम टाकलं आहे. खारघरची ट्रिप आलेली मॅच, पण झाली नाही मॅच आपल्याला. नाहीतर एकदम काम 1 नंबर 25 झालं. 11:30पर्यंत आपण घरी गेलो असतो. पण ठीक आहे, चला बघूया आता कोणती दुसरी वाट बघतोय आपण ट्रिपची. तर आज कमी वेळामध्ये ना चांगलं काम झालं. तसं ॲक्च्युली आपल्याला ट्रिपा पटापट अशा लागत गेल्या. मला वाटतं उबरमध्ये आपण 4च ट्रिपा केल्या, ओलामध्ये काही एक पण ट्रिप केली नाही. उबरमधल्या 4 ट्रिपामध्येच आपलं एवढं काम झालं आहे. आता फक्त एका ट्रिपची गरज आहे, ती पण आपल्याला घराकडील पनवेल साईडची. तर देतो, बघूया आता काय आपल्या नशिबात आहे, काय MT जावं लागतं आपल्याला. मित्रांनो, ठाण्याला होतो. ठाण्यावरून एक ट्रिप भेटली आपल्याला ऐरोलीची. ओलामध्ये ट्रिप मिळाली. ती 400 रुपये काहीतरी 450 रुपये दिले, 440 रुपये. आणि तिथून ऐरोलीतून परत एक आपल्याला कोपरखैरण्याची ट्रिप मिळाली. आता जस्ट आपण कोपरखैरण्याला आहे. बघू शकता तुम्ही, 12:15 झालेत. 154 किलोमीटरची गाडी चालली. CNG पण काय आपल्याला भरायला टाईम भेटला नाही. तर खूप वेळ झाला आहे. आता कोपरखैरण्यात वेट करतो आहे बुकिंगची, पण मला नाही वाटत नाही इथून काहीतरी बुकिंग भेटेल. तर अशा पद्धतीनं आपण ओलामध्ये 2 आणि उबरमध्ये 4 अशा 6 ट्रिपा झाल्यात. ओलाच्या शेवटी 2 ट्रिपा झाल्या ठाण्यामधून आपल्या, आणि उबरच्या 4 ट्रिपा. उबरमध्ये तर आपलं 2388 समथिंग काहीतरी काम झालं आहे. आणि ओलामध्ये पण 2 ट्रिपामध्ये 700-800 रुपयाचं काम झालं आहे. मी आता बघतो ट्रिप भेटली तर ठीक आहे, नाहीतर घरी गेल्यानंतर तुम्हाला देतो अपडेट. टोटल आपलं काम किती झालं आहे आणि किती वेळ लागला आणि किती अर्निंग झाली आपली सांगतो तुम्हाला. बघूया, एखादी ट्रिप लागली तर ठीक, नाहीतर मग तुम्हाला अपडेट देतो. तर मित्रांनो, शेवटची ट्रिप आपली झाली आहे कंप्लीट. कोपरखैरण्याला होतो, तिथून पुढं येत होतो आपण वाशी साईडला. तिथं आलो, CNG भरला. आणि CNG भरल्यानंतर एक आपल्याला वाशीवरून खारघरची ट्रिप मिळाली. उबरमध्ये गोमध्येच भेटली, पण ठीक आहे बोललो चला. आता काय MT जाण्यापेक्षा आपलं जे काय असेल ते 250-300 रुपये जे असतील ते भेटलेत. आणि आत्ता ट्रिप एंड झाले.
बघू शकता तुम्ही 1 वाजलेत. तर आपण आता 2 मिनटात इथून आपलं घर हार्डली 3-4 किलोमीटर आहे आणि तर घरी गेल्यानंतर देतो तुम्हाला, म्हणजे आपलं टोटल अर्निंग किती झाली काय ते आपण सांगू. आणि आजचा दिवस एकंदरीत मित्रांनो तसा छान गेला, बरा गेला आहे. कारण उबरने आपल्याला चांगल्या कंटिन्यू ट्रिपा दिल्या. जसं आपण उबर चालू केलं रिचार्ज करून तशा उबरने आपल्याला मस्त ट्रिपा दिल्यात. कंटिन्यू अशा 5-6 ट्रिपा दिल्या. त्यामुळे उबरमध्ये पण काम चांगलं झालं आहे. आणि परत ठाण्यामधून ओलाने आपल्याला बाहेर काढलं. ओलाने ठाण्यामधून 2 ट्रिपा दिल्या. अशा पद्धतीनं आता आपण वे टू होम घरी आलो आहे. थोडासा त्रास झाला मित्रांनो, पण काय अर्निंग करायला लागते. कारण दिवसा तर काय बुकिंग भेटत नव्हत्या. मग म्हटलं जरा रात्री पण आज थोडं करू, म्हणून आपण रात्री काम केलं. तर मित्रांनो आलो आहे आपण आता घरी. 1:15 झालेत. 176 किलोमीटर गाडी चालली आहे. 176मधले ना सकाळी गाडी जी आपली वाशीला आपण जे काम करून आलो त्याचेच 40-45 किलोमीटर तीच गाडी चालली आहे. नाहीतर तसं बघायला गेलं तर गाडी आपली 130 ते 130-35 किलोमीटर चालली आहे, म्हणजे आजच्या टोटल धंद्यामध्ये. तर खूप वेळ झाला आहे मित्रांनो, रात्र झाले. कारण आज आपण ठरवलं होतं की रात्रीचं, म्हणजे असं रात्रीचं ठरवलं नव्हतं पण निघालंच होतं आपण 5-4:30ला. त्याच्यामुळे मग आपण म्हटलं ठरवलं की चला आपण जिथपर्यंत आपल्याला बुकिंग भेटत जाईल तिथंपर्यंत करत राहायचं. म्हणून आपण अशा बुकिंग करत आता खारघरला शेवटची बुकिंग ड्रॉप केली आणि घरी आलं. तर उबरमध्ये आपल्या 5 ट्रिप झालेत. मी देतो स्क्रीनशॉट इथे. 2638 रुपयाचं काम झालं आहे उबरमध्ये. आणि ओलामध्ये आपल्या 2 ट्रिप कंप्लीट झाले, 807 रुपयाचं काम झालं आहे. टोटल मिळून आपलं जवळजवळ 3445 रुपयाचं काम झालं आहे. त्याच्यातून आपण 700 रुपये CNG मायनस केला आहे. त्याचा पण स्क्रीनशॉट देतो मी कॅल्क्युलेटरचा. 700 रुपयाचा CNG मायनस प्लस 254 रुपयाचा उबरचा रिचार्ज आणि ओलाचा रिचार्ज 170 रुपयाचा, असे टोटल सगळं मायनस करून 2340 रुपये काहीतरी समथिंग आपल्याला आजच्या याच्यामध्ये राहिलेले आहेत. तर एकंदरीत बरा दिवस गेला आहे. बरा म्हणजे चांगलाच दिवस गेला आहे. बुकिंग आपल्याला कंटिन्यू भेटत गेल्या. जसं आपण पहिली बुकिंग केली ती मोठी, तर त्याच्यानंतर हळूहळू बुकिंग आपल्याला इकडे ठाणा बिना साईडला बुकिंग जरा चांगल्या भेटत गेल्या एक्सेलच्या. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला, आणि आज सांगायचं म्हणजे विषय की आपण आता नाईटला पण थोडंफार आपण प्रयत्न करणार आहोत, नाईटला पण बुकिंग. कारण आता ह्या ज्या सीझनमध्ये दिवसा भरपूर गाड्या असतात, सगळे लोक बसलेले असतात, त्यामुळे दिवसा बुकिंग भेटण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. त्याच्यामुळे विचार चालला की आपण रात्रीचं पण काम करूया. बघायचं रात्रीचं पण, समजा रात्रीचं म्हणजे 4-4:30ला पीक आवर संध्याकाळचा, आणि तिथून जिथपर्यंत आपल्याला बुकिंग भेटत आहे, म्हणजे आत्तासारखं 1-1:30 वाजेपर्यंत असं काम करायचं आहे. किती बिझनेस होतोय असं एक विचार चालला आहे आपण करायचा. किंवा दिवसभर करून काय फायदा नाही मित्रांनो. दुपारी बुकिंग वगैरे कमी असतात आणि एर्टिगा गाडीला एक्सेलच्या बुकिंग शक्यतो लागत नाहीत सकाळी, किंवा आहे ऑफिसवाले असतात लोक 1-2, त्यामुळे छोट्या गाड्याच बुक करतात. तर एक संध्याकाळचं आपण रुटीन ठेवून बघायचं. पण संध्याकाळचं रुटीन ठेवायला प्रॉब्लेम मित्रांनो झोप होत नाही, आणि झोप नाही झाली का मग शरीर आपल्याला उगाच परत काहीतरी शरीराला त्रास नको, म्हणून आपण नाईटच्या शक्यतो अवॉइड करत असतो. पण आज आपण केलं, कारण उद्या आपल्याला दिवसभर सकाळी गॅरेजला जायचं आहे, ते काम करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर एक संध्याकाळी भाडं आलं आपल्याला, अजून काय फिक्स नाही. आपल्याला धुळ्याला जायचं आहे. ह्याचं भाडं आपलं कॅन्सल झालं, पण धुळ्याचं भाडं आपल्याला आहे. गुजरातचं कॅन्सल झालं, धुळ्याचं भाडं एक आलं आहे अजून, म्हणजे काय त्यांचा अजून फोन आलेला, कन्फर्म अजून काय झालं नाही. पण ते जर असेल तर आपलं उद्या संध्याकाळी तिकडे जावं लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, बघा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? कारण अशाच आपण एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीने आपले व्हिडिओ बनवत असतो. आणि जे काय आपलं दिवसभराचं काम असेल, जी काय अर्निंग आहे ती खरी अर्निंग तुम्हाला दाखवण्याचा आपला एक साधा छोटासा प्रयत्न असतो. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि भेटू पुन्हा आता नंतर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ. म्हणजे उद्या आपण गॅरेज वगैरे व्हिडिओ तो बघूया आता बनवायचा का नाही विचार करतोय. जर झालं तर तो पण व्हिडिओ बनवू. आणि इथून पुढे आपले रोजच्या रोज व्हिडिओ येत जाणार आहेत मित्रांनो, त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज आपले व्हिडिओ बघत जा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि भेटू पुन्हा नंतर. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.